महाविकास आघाडीमध्ये नसीम खान यांना उमेदवारी देण्यावरून चांगलीच जुंपलेली आहे। महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष असल्याने खान यांना उमेदवारी देऊ शकलो नाही असं खरगे यांनी म्हटलं होतं। तर आमचा विरोध नसल्याचं स्पष्टीकरण खासदार संजय राऊतांनी दिलं। त्यामुळे आता खान यांच्या उमेदवारीला नेमका कुणाचा विरोध होता असा सवाल उपस्थित केला जातोय। पाहूयात। मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली, पण त्यामुळे हाडाचे काँग्रेस नेते नसीम खान नाराज झाले। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यात आतापर्यंत एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्याचं कारण देत नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला। ते काँग्रेसही सोडणार अशी चर्चा रंगलेली असताना आता त्यांना उमेदवारी का दिली गेली नाही यामागील कारणांचा उहापोह सुरू झालाय। खान यांना उमेदवारी न मिळण्याचं कारण मवियातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असल्याचं चर्चेत होतं। त्यावर खुद्द काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाष्य केलं। खान यांना उमेदवारी नाकारण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा हात असल्याची चर्चा रंगल्यानं मुस्लिमांमध्ये ठाकरेंची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता वर्तवली जात होती। त्यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं। आमचा खान यांना विरोध नाही, उलट त्यांना उमेदवारी दिल्यास निवडून आणू अशी पुष्टीही त्यांनी जोडली। या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची हा काँग्रेस पक्षाचाच अंतर्गत विषय। तुम्ही कोणाला उमेदवारी द्या किंवा नका देऊ अशा प्रकारची कोणती भूमिका शिवसेनेला घेण्याचं कारण नाही, पण नाही त्यांनी नसीम खान यांना द्यावी, वर्षा गायकवाड यांना द्यावी किंवा अन्य कोणाला द्यावी हा त्यांचाच प्रश्न आहे। अल्पसंख्याक उमेदवारीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर हल्लाबोल केला आणि नसीम खान यांचं पुनर्वसन करणार असल्याचं सांगितलं। बीजेपीचा फंड आहे, स्वतः मुसलमानांचा राग करायचा आणि या पद्धतीचं एक मार्केटमध्ये हवा सोडायची आणि मुस्लिमावर काँग्रेसने अन्याय केला अशा पद्धतीचं वातावरण पसरवणं त्यांचं स्वाभाविक आहे। आज संध्याकाळी आमच्या वरिष्ठ नेत्यांशी आम्ही व्हर्च्युअल करून घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा, त्यांचं समाधानही त्याच्यामधून केलं जाईल आणि नसीमबाई सुद्धा काँग्रेस पक्षासाठी काम करतात। अशात उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेसचा उमेदवार बदलणार नसल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं। नसीमबाईंचे सुद्धा नाराजी आम्ही काढू, ते सुद्धा बरोबर राहतील। ते हाडाचे काँग्रेसचे पुढारी आहेत, ते कायम राहतील। आता उमेदवार वगैरे काही बदलला जाणार नाही, मला अशी ते काय फार पद्धत काँग्रेसमध्ये नाही। अल्पसंख्याक उमेदवारीवरून राजकारण करणाऱ्या सर्वच पक्षांनी यावेळी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच मुस्लिम उमेदवार दिलेत। त्यामुळे केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणासाठी अशा संवेदनशील विषयाचा वापर करणं योग्य नाही। राहिला प्रश्न नसीम खान यांचा, तर काँग्रेस त्यांना पुनर्वसनाचं गाजर दाखवून समजूत काढणार का ते पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।